एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10. आपण आतापर्यंत पाहिलं 9व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये अवधूत आणि यदूचा संवाद झाला. अवधूत दत्तात्रय आणि यदुराजांचा. तर अवधूत दत्तात्रयाने 24 गुरुचं वर्णन करून सांगितलं. आणि तर हे वर्णन 24 गुरुकडनं मी काय शिकलो हे यदुराजाला भगवंतांनी सांगितलं. आणि हा जो चाललेला संवाद आहे हा संवाद भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगत होते. त्याच्यावर उद्धवाचा प्रश्न होता. 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला उद्धवाचा प्रश्न असा आला की भगवंत तुम्ही सांगितलं हा सगळा परमात्मा हे सगळं ब्रह्म आहे, मला हे कळलंय म्हणले, मला तर शब्द ज्ञान झालं म्हणले, पण मला हे जगत ब्रह्मरूप का दिसत नाही, मला हे दिसण्यासाठी काय केलं पाहिजे. ह्या उद्धवाच्या प्रश्नासाठी भगवंत आता उद्धवाला उत्तर देतात. काय उत्तर दिले त्यांनी की हे तुला जगत परमात्मा स्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप दिसण्यासाठी तुला काय करावं लागेल म्हणजे स्वधर्माचं आचरण करावं लागेल. म्हणजे पहिली पायरी काय स्वधर्माचं आचरण करावं लागेल. म्हणजे वेदांनी जे वेदविहित कर्म आहे ते वेदविहित कर्म म्हणजे वेदांनी सांगितलेलं कर्म तुला करावं लागेल. ते पण कसं करावं लागेल, निष्काम, अपेक्षा ठेवून, फळाची अपेक्षा न ठेवता तुला करावं लागेल. मग स्वधर्म असा करावं लागेल. परत काय झालंय, वेदविहित कर्म करावं लागेल. वेदविहित उपासना म्हणजे वेदांनी सांगितलेली उपासना करावं लागेल. ती पण कशी करावं लागेल, निष्काम करावं लागेल. म्हणजे कशी उपासना करावं लागेल, निष्काम उपासना करावं लागेल. आणि वेदविहित कर्म केल्यानंतर, निष्काम उपासना केल्यानंतर तुझं अंतःकरण शुद्ध होईल म्हणले. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये ते बोध रूपी जे बोध आहे ना, त्या बोधाची पेरणी होईल म्हणले. म्हणजे काय होईल, ते बोध प्रकट होईल. आणि ते शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये बोध प्रकट झाला म्हणजे बुद्धीचा निश्चय होईल. आणि बुद्धी निश्चय झाला म्हणजे काय होईल, तुला हे जगत सगळं ब्रह्म दिसायला लागेल. पण आता हे जरी करत असताना काय होईल म्हणले, हे जरी करतो तू म्हणले, पण ह्याच्यामध्ये परत 2 प्रकार सांगितले वेदविहित कर्म करणाऱ्यांचे. वेदविहित कर्म करण्याचे परत वेदविहित उपासना करण्याचे 2 प्रकार सांगितले. वेदविहित कर्म करण्याचे 2 उपासना सांगितले. म्हणजे 2 प्रकार सांगितले. कोणते 2 प्रकार सांगितले म्हणले, वेदविहित कर्म करतोय म्हणले पण फळाची अपेक्षा करतोय, त्याचा काही उपयोग आहे का, नाही. कारण त्याने वेदविहित कर्म केलं, वेदाने सांगितले कर्म केलं, पण त्याला काय वाटतं, संसारातलं फळ मिळावा. हे जे मिथ्या असणारा संसार आहे ना, त्या संसारातलं असणारं मिथ्या फळ आपल्याला मिळावं. तशी मिथ्या फळ म्हणून त्याला माहित नाही. ते ह्या संसाराच्या विषयामध्ये सुख मानतोय. तो विषयाच्या सुखालाच काय म्हणतोय, ते भोगालाच काय मानतोय, सुख मानतोय. तेच त्याला आवडतंय. हा एक प्रकार सांगितला. दुसरा एक प्रकार सांगितला काय, वेदविहित कर्म करतोय. काय करतो तो, वेदविहित कर्म करतोय, पण अपेक्षा कशाची त्याला, वेदविहित उपासनाही करतो पण अपेक्षा कशाची त्याला, स्वर्गाची अपेक्षा. ह्या लोकातले सुख त्याला नकोय. ह्या सुखाला तो कंटाळलेला विटाळलेला आहे ह्या लोकातल्या सुखाला. पण त्याला कोणतं सुख वाटतंय की मला स्वर्गातलं सुख बघायला मिळावा. म्हणून त्यासाठी तू काय करतोय, वेदांनी सांगितलेली उपासना करतोय, वेदांनी सांगितलेले कर्म करतोय. हा दुसरा प्रकार झाला. हा कोणता प्रकार झाला, हा दुसरा प्रकार झाला. मग ह्या दोन्ही प्रकारामधल्या साधकाला काय मिळत नाही, त्या परमात्म्याची किंवा स्वस्वरूपाची ओळख त्याला होणार नाही. मग कुणाला होती स्वस्वरूपाची ओळख, जो वेदविहित कर्म केलंय, परत वेदविहित कर्म करता निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा केली नाही. वेदविहित उपासना केली, ती पण कशी, निष्काम, त्याच्यातही फळाची अपेक्षा केली नाही. असा असणारा जो आहे साधक, त्या साधकाला तो आपल्या स्वतःच्या स्वरूपापर्यंत जातो किंवा त्या परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. आता आपण काल पाहत होतो की त्यांनी स्वर्गातलं काय करतो, तो स्वर्गातले भोग बघायला मिळावा म्हणून काय प्रयत्न करत असतो. आपण हे काल पाहत होतो ना. आज आता भगवंत काय सांगतात आपल्याला बघा, त्याला की भगवंत सांगतात की हे जगमान्य उद्धवा या दृष्टीने पाहिलं असतं. कोणत्या की विवेकाने ज्या दूरदृष्टी लाभलेली आहे, ज्याला विवेकाची काय झालेली आहे, दूरदृष्टी, म्हणजे त्याला पुढचं कळतंय. काय कळतं त्याला पुढचं, की स्वर्गातले जे पदार्थ आहेत ना, स्वर्गातले जे भोग आहेत ना, हे सुद्धा मिथ्याच आहेत. हे ज्याला कळलंय ना, तो कधी त्या स्वर्गात जाण्याच्या म्हणजे स्वर्गातलं सुख मिळावा आपल्याला, स्वर्गातले भोग आपल्याला भोगायला मिळावा, ह्याच्या कधी नादी लागत नाही. आणि जो नादी लागत नाही ना, त्याच्या ठिकाणी खरं विवेक आलाय म्हणायचं, त्याच्या ठिकाणी खरं वैराग्य आलं म्हणायचं. म्हणजे ह्या लोकांपासून तर ब्रह्मलोकापर्यंत त्याला कशाचीच अपेक्षा नाही. असा जो साधक असतो त्या साधकाला त्या परमात्म्याची प्राप्ती होती, एरवी कोणाला होणार नाही. आता ऐका श्लोक क्रमांक 3. सुप्तस्य विषय लोकाम ध्यायतो वा मनोरथाः नानात्मकत्वादि फलस्ततः भेदात्मदि गुणेः. श्लोक क्रमांक 3. जो मनुष्य निजलेला असतो तो स्वप्नात अनेक विषय पाहतो, त्याचप्रमाणे मनोरथ करणारा इंद्रियांच्या योगाने अनेक कल्पना करतो. या दोन्ही गोष्टी मिथ्या असतात. त्याप्रमाणे ज्याची बुद्धी विविध भेद पाहते ती सुद्धा मिथ्या असते. ऐका, स्वप्न आणि मनोरथ मनो मात्र विलसित, ते निद्रिता अशी सत्य पदार्थ मिथ्या होत जागृती. स्वप्ने आणि मनोरथ हे दोन्ही मनाचे खेळ आहे. बघा काय, स्वप्न आणि
मनोरथ स्वप्न म्हणजे आता झोपला आहे त्याला स्वप्न पडलंय हे काय जसं ते पण मिथ्याचे आणि जागृतीमध्ये असताना तो काय करतो तो मनाने कल्पना करतो काय कल्पना करतो मला हा भोग बघायला मिळेल मला तो भोग बघायला मिळेल मी हे कर्म करण हे कर्म केल्यानंतर हे कर्म केलेल्या कर्माचं फळ मला सुख भोगायला मिळेल हीच अपेक्षा असते ना अपेक्षा काय असते उदाहरणार्थ आपण आज कांदा लावलाय आज लावलेल्या कांद्याची आपल्या अपेक्षा काय दूरदृष्टीने पाहिलं तर पुढच्या दृष्टीने पाहिलं तर काय अपेक्षा आहे आपली की ह्या कांद्याचे मला 2-3 लाख रुपये व्हावा एकरामध्ये खर्च अर्थ जाऊन माझा ही अपेक्षा आहे का नाही ते 3 लाख रुपये आले म्हणजे ते 3 लाखामध्ये मी चांगले सुखाची भोग भोगल ही कल्पना आहे का नाही म्हणायची पण मला सांग बरं सगळं असं होईल का नाही होणार म्हणजे त्यांनी स्वप्नात जरी असेल आणि जागृतीमध्ये जरी त्यांनी कल्पना केली असली मनाची ह्याला मनोरथ म्हणलंय बरं का हे सगळे खेळ कुणाचे येतं मनाची फक्त झोपेतच स्वप्न खरे भासते आणि जागे झाले किती खोटे हेरते जोपर्यंत झोपलाय तोपर्यंत काय स्वप्न जोपर्यंत झोपलेला आहे जोपर्यंत स्वप्न पडतं तोपर्यंत खरं वागतं पण जागे झाल्यावर मात्र खोटं आहे तसं हे ते स्वप्न झालं कुठलं झोपेतलं आणि ही जागृतीमधलं जे स्वप्न आहे ना हे सुद्धा स्वप्नाचे हे सुद्धा खोट्याचे पण हे कधी आपल्याला कळतं सद्गुरूंनी कृपा केल्यानंतर सद्गुरूंनी आपल्याला सावध केलं ना आपल्याला जागा केलं ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मग कळतं अरे बाबा ते पण स्वप्नच होतं आपण ते स्वप्नालाच नादावलं होतो कधी कळतं आपल्याला जागा झाल्यावर सांगा बरं मग जर ही करू स्वप्नच आहे आणि आपण स्वप्नाला जर नादावलं होतो मला सांगा बरं केलेलं आतापर्यंत आपण सगळं व्यर्थ गेलं का नाही खरं मानून जे केलं ते प्रपंचातले विषय बघण्यासाठी जेवढं काय आपण केलं तेवढं सगळं काय झालं बरं ते काय फक्त एवढ्या एका जन्मामध्ये केलंय का आपण अनंत जन्मापासून आपण करत आलेलो आहे सगळं अहो सगळं व्यर्थ गेलं ते नाही गेलं का व्यर्थ कशासाठी केलं आपण सगळं विषयातले बोग बघण्यासाठी केलंय आणि हे सगळं खोटेच येते आता काय करायचं नाही गेलो ना आता पण आता वेळ वायाला म्हणून साधू संत सांगतात आता तरी जागा हो आणि खरं काय खोटे काय समजून घे काय धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गारे देवाशी अरे बाबा सगळं मिथ्या आहे हे समजून घे आणि मग देवाला शरण जा तू म्हणजे वरून तुला देवाची प्राप्ती होईल पण आपल्याला हे पण मिळावं आणि ते पण मिळावं कसं मिळेल बरं सांगा बरं तुम्ही खरं आणि खोटे दूर एका ठिकाणी येऊ शकतं का नाही येऊ शकत एक तर खरं तरी घे ना तर खोटे तरी घेऊ तैसे कामनेचे नि उल्हासे इंद्रियाचे नि सौरशे उभय भोग पिशे नाथिले वशे बुद्धीशी त्याचप्रमाणे इच्छेचे त्रिव हौसने बघा ज्याला इच्छा असते ना आणि इच्छा कशी आहे त्रिव आहे त्रिव मला मिळावाच पाहिजे अशी त्रिव इच्छा आहे त्याला काय विषयाची भोग इंद्रियांच्या आसक्तीमुळे माणसाच्या बुद्धीला ह्या जगातील परलोकातील भोग भोगण्याची खोटीच वेळ लागलेली असते कशामुळे वेळ कसे येते ह्या लोकातील मृत्यू लोकांमधले तर ब्रह्मलोकापर्यंत स्वर्गलोकातले भोग बघायला जे मिळावा असं वागतात ना जीवाला हे कसे आहे सगळे मिथ्या असणारी भोग बघायला मिळावा असं जे वागतं ना असं जे वेळ लागतं हे कसं आहे सगळं खोटे ही खोटेच वेळ लागलेले आहे मुलीच्या जीवाला हे भोग बघण्याचे आता काय करावं बाबा हे सगळे खोटे विषयाची भोग आणि सगळा माणसं काय झाले यालाच नादवले खोट्याला हे भोग बघायला नुसतं हेच नाही तर मृत्यूलोकापर्यंत मृत्यूलोकापासून स्वर्गलोकापर्यंत तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत म्हणा हे सगळे कसे येतं मिथ्या आणि सगळे बघायला आपण ते नादावलोय सांगा बरं किती वेळ आपला व्हायला गेला किती कल्प आपले व्हायला गेले आतापर्यंत आणि साधू संत जीव तोड सांगते जीव तोड सांगते साधू संत सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामार्ध गडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झर हरिविन अरे म्हणले ते हरीशिवाय येणं जाणं म्हणजे सगळं व्यर्थ आहे म्हणले आपण करतोय का विचार नाचून आपण हरिपाठ म्हणतोय याचा विचार करतोय आपण शिंपी शिंपपणाशे धनलोभ्या रूपे भासे तेवी विषयाचे नि अभिलाषे भेदापिसे नसतेचे सिंपला जसा असतो तसा न दिसता बालबुद्धीच्या माणसाला तिथे चांदी आहे अशी वाटते आणि त्याप्रमाणे विषयांच्या आसक्तीमुळे भेदबुद्धीचे द्वैत बुद्धीचे वेळ लागते काय होतं कसं दिसतं म्हणजे आपल्याला हे जगत खरं का वाटतं हे भोग बघायला आपल्याला सुख हे जे विषय येतं हे विषय आपल्याला सुख देतील असं का वाटतं त्यांनी दृष्टांत दिलंय जसं म्हणजे शिंपलं असतं शिंपलं कुठं असतं शिंपलं वाळू मध्ये असतं नदीच्या कडेला का नाही वाळू कुठं असते नदीच्या कडेला समुद्राच्या कडेला ते जसं त्या उन्हामध्ये काय होतं चमचम करतं ना शिंपलं करतं का ना चमचम आणि त्यांनी चमचम केलं म्हणजे दुसरं लांब म्हणजे पांढरा त्याला काय अरे नक्की चांदी बरं का तिथं काय म्हणणार ते चांदी मग भासलं काय त्याला चांदी भासली आहे काय शिंपलं जसं त्याला ती शिंपलं असताना त्याला चांदी भासते कशामुळे भासली चांदी का त्याची काय त्याला त्याचं ज्ञान नाही व्यवस्थित खऱ्याचं त्याला ज्ञान नाही म्हणून ती चांदी समजायला लागला जसे म्हणले त्याप्रमाणे जे बालबुद्धीची झोप येतात ना
झोपेत जे आपले काय करतात ते मरण पाहतात. जागे झाले की आपणच आपल्याला खोटे म्हणतो. स्वप्न पडलंय, स्वप्नामध्ये मला चोरट्याने आले, मला मारलंय, मी मरून गेलोय, कुठं स्वप्न. आणि जागा झाल्यावर अरे बापरे स्वप्न होतं काय ती. जसं तसं म्हणतो तो, तसेच आपण आत्मस्थितीमध्ये जागे असलो म्हणजे जन्म मरणाचं मिथ्याच आहे असे समजतो. खाली आलो मी जरा थोडं. शिंपला जसा भासतो ना तसा बालबुद्धीच्या माणसाला तिथे चांदी आहे अशी वागते. ते पण विषयाच्या आसक्तीमुळे भेदबुद्धीची द्वैतबुद्धीची वेळ लागते. कशामुळे? विषयाची आसक्ती. जसं ते शिंपलेला ते समजतो ही चांदी आहे, तसं ह्यो मिथ्या असणारे जे जगत आहे, मिथ्या असणारे जे विषय आहेत त्या विषयाला तो खरं समजतो. आणि खरं समजल्यामुळे काय झालं, त्याला त्याच्या ठिकाणी भेदबुद्धी तयार होती. आणि भेदबुद्धी तयार झाल्यामुळे त्याला द्वैत बुद्धीची वेळ लागते. काय झालं, त्याला द्वैत बुद्धीची वेळ लागते. आणि द्वैत बुद्धीची वेळ लागली म्हणजे काय, हे माझं ते तुझं, तुझ्याकडचं मला पाहिजे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे. लागलं ना त्याला वेळ, रात्रंदिवस त्याच्याच नादी लागलाय. कशाचा नादी लागलाय? मला पाहिजे, मला सगळं करण्याला पाहिजे, मला पाहिजे. स्वप्ने देखील आत्ममरण, जागृती मिथ्या म्हणे आपण. पैसा स्वरूपी जाग्या झाल्या जाण, जन्म मरण त्या नाही. आपण झोपेत आपले मरण पाहतो, त्या तसं जागे झालो की आपणच त्याला खोटे म्हणतो. तसे आपण आत्मस्थितीमध्ये जागे असलो म्हणजे जन्म मरण मिथ्याच आहे अशी समज. सद्गुरूच्या कृपेने आपण जागे झालो ना, खरं जागा बरं का. कारण साधू संत सांगून गेले, उठा जागे भारी आता, शरणनी का पंढरीनाथ. काय करा, जागे हो म्हणले आता तुम्ही, आणि त्या भगवंताला शरण जा म्हणजे. मग आता आपण झोपलेलो आहेत का? आपण जागेच येत, पण पुढे जागेत आपण स्वप्न अवस्थेमध्ये, आपण स्वप्नामध्ये जागेत. म्हणजे काय, हे स्वप्नच आहे आपलं, जागृतीचं स्वप्न आहे. कोणतं स्वप्न आहे? जागृती मधलं स्वप्न आहे. आणि ह्या जागृतीमधल्या स्वप्नामध्ये आपण झोपलेलो आहे, म्हणून तिथं जागा हो म्हणतात. म्हणजे काय व्हा, आपल्याला खरं मी कोण याला ओळखा, मी कोण आहे, देव कोण आहे ह्याला ओळखा. या ठिकाणी जागा हो म्हणतात. या ठिकाणी जागा झाल्यानंतर मग समजतं त्याला, अरे सगळं जगत मिथ्याचे, मी उगाच बसलो काय करत, याच्या नादी लागत, रात्रंदिवस मरमर मरतोय, जोर जोर होतोय, भांडणं करतोय, मारामाऱ्या करतोय. कशासाठी? या विषयातले भोग मिळण्यासाठी. माणसाला जन्म कशासाठी मिळाला आपल्याला? का मिळाला आपल्याला? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मिळाला. आणि आपण ते कुठं लावला? विषयाच्या भोगामध्ये लावला. बरं, विषय कसे खरे आहेत का? ते विषय खरे वाक्य म्हणून त्या ठिकाणी आपण लावला. पण ज्या वेळेस कळलं आपल्याला की विषय खरे असून मिथ्या येतं, खोटे येतं, मग आता काय त्याला पश्चाताप होतो का नाही? काय केलं मी आतापर्यंत, माझं सगळं आयुष्य व्हायला घालवलं, मारामारी करत बसलो विषय प्राप्त व्हावं म्हणून. त्यांनी माझा विषय काय, माझा एखादी गोष्टी त्यांनी घेतली की मग त्याच्याकडे बांधून त्याच्याकडे आपण घ्यायची. म्हणजे काय, वाद घालत बसलो का रे सगळे, आणि एवढा सोन्यासारखं नरदय मिळालेला व्यर्थ घालवला आपण. असंच होतं का नाही सगळे? म्हणून जववरी भेदाची भेदसिद्धी, तववरी जन्म मरण भादी, भेदू मिथ्या झाली या त्रिशुद्धी या भेदा भादी ते नाही. जोपर्यंत जीव आणि आत्मा यातील भेद नाहीसा झालेला नसतो. बघा, जोपर्यंत जीव आणि आत्मा, नेमकं जीव कोण आहे, आत्मा कोण आहे, यातला हा जे भेद आहे ना, हा जोपर्यंत भेद जात नाही तोपर्यंत जन्म मरण खरे वागते. तोपर्यंत काय वागतं? मी जन्माला आलो, मी मरतो, मी जन्माला आलो, मी मेलो. नाही, हा भेद हे सगळं खरं वागतं, संसार खरा वागतो, हे विषय खरे वागते सगळे. पण तो भेद विलास गेला की आय दुस्थितीत जन्म मरणाची बाधा नसते. पण सद्गुरूच्या कृपेने काय झालं, ते भेदच विलाने निघून गेला, आता भेद राहिला नाही. बुद्धीमध्ये जे भेद होता ना, हा सगळं निघून गेला, आता भेद राहिलाच नाही. मग जेव्हा भेद निघून जातो तेव्हा आयदो स्थिती होते, आणि आयदो स्थिती झाली की जन्म मरण त्याला बाधाच नसती. आता मी जन्मत नाही, मी मरत नाही, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, आता मी मरतच नाही, अशा स्थितीला तो प्राप्त होतो. पण सांगा बरं, जन्मत नाही मरत नाही म्हणले, मग आता कोणत्या गोष्टीने हा दुःख होईन बरं? इथं तो महात्मा, तो साधक होईन का? ज्याला ज्ञान झालंय, खरं ज्ञान झालंय, कशाने दुःखी होईन बरं? ते होईन का दुःखी? मग तिथपर्यंत आपण जावा का नाही जावा? बरं, आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, कशासाठी मिळाला आपल्याला? त्यासाठीच मिळालाय ना, तिथपर्यंत जाण्यासाठी. पण आपण ते सोडून काय करतोय? विषय बघायलाच लावला ना. मग किती विषय बघायला लावलं बरं? आतापर्यंत सुख मिळालं आपल्याला त्या विषयामध्ये? कोणाला मिळालं बरं आतापर्यंत विषयामध्ये सुख? भले भले आजा गेला, पंजा गेला, बापही मसना गेला, देखत ना तू, पण तोही तैसा झाला का नाही? आतापर्यंत सगळे विषयाच्या सुखासाठी कुठे गेले? असेच गेले सगळे मशानामध्ये. का मिळालंय कुणाला? असं सांगितलं कोणी बाबा आम्हाला आता आपलं सगळं पूर्ण झालं, आता आपण काय करायची गरज नाही राहिली, असं कोण म्हणतंय का? काहीतरी इच्छा शिल्लक राहतेच ना त्याची, काहीतरी मिळवायची राहतेच, कोणापासून काहीतरी अपेक्षा असतेच. तो भेदू कैशेने तुटे, निज स्वरूप कैशेने भेटे, ती आरती साधन गोमटे एक चोकटे वागे. मग असा असणारा उद्धवा तू म्हणशील, असा तुझे सांगितला भेद गेला पाहिजे, जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत सुख मिळणार नाही.
मग हा भेद जर कसा घालवायचा, हा भेद कसा नाहीसा करायचा, आणि अशी असायची, आणि हा भेद गेल्यानंतर जी आत्मप्राप्ती होती ती आत्मप्राप्ती अनायाशी म्हणजे सहज अगदी जास्त हे न करता, काय सायास न करता कशी प्राप्त करून घ्यायची, त्या साधनांचं वर्णन करून सांगतो मी तुला, ते ऐक. कुठले साधन केल्यानंतर तुला काय होतं, त्या भेद निघून जातो आणि आत्मस्वरूपाची अनासायाची प्राप्ती करून घेता येते आपल्याला. असं कोणतं साधन आहे ते सांगतो, तू ध्यान देऊन ऐक बघ कोणतं सांगतो उद्धावाला. निवृत्तं कर्म सेवेतम प्रवृत्त मत परस्तेजम जिज्ञासायाम संप्रवृत्त नाद्रियेत कर्म चोदनाम. श्लोक क्रमांक 4. मतपरायण झालेल्या मुमुक्षूने निवृत्त प्रवृत्तरहित म्हणजेच नित्य व प्रासंगिक कर्माचेच आचरण करावे. काम्य कर्माचा त्याग असा करावा. आत्मबोधाची जिज्ञासा ज्यांना असते ते आत्मविचाराकडे वळलेले असतात. त्यांनी कर्ममार्ग कोणतीही हेतुक प्रेरणा प्रचोदना असेल तर तीही करू नये. बघा श्लोक क्रमांक 4. चित्ते वासनांचे मळ तेने भेदू नाशे सबळ तो नासावया. तो नाशावया चित्तमळ कर्म निर्मळ सेवावे. जर मनावर वासनांची पुटे चढलेली असतील तर भेद हे सर्वत्र प्रकर्षाने भासतात, आणि ती पुटे तर मल घालवण्यासाठी नित्य सत्कर्माचे निष्ठेने आचरण करावे. बघा काय झालं माहितीये का, प्रत्येकाच्या ठिकाणी तीन दोष येतात. किती दोष येतं? 3 दोष येतं. कुठले 3 दोष येतं? मल, विक्षेप आणि आवरण. किती दोष येतं? मल, विक्षेप आणि आवरण. आता मल आणि विक्षेप आहे. आता हे मल म्हणजे काय आहे? मल म्हणजे असं आहे की त्याला त्या विषयाची आसक्ती आहे, त्याला विषय भोगायला वाटतात, त्याला त्या विषयामध्येच त्याला सुख वाटतं. त्याला काय वाटतं? त्या विषयामध्ये सुख आहे असं जे वाट नाही ना, याला म्हणायचं मल. याला काय म्हणायचं? मल म्हणायचं. मग आता त्या मनावर वासनेचे पुके चढले म्हणजे काय? इच्छा. वासना म्हणजे काय? विषयाची भोग बघायला मिळावा ही जी वासना, ही जी इच्छा आहे ही चढलेली आहे, आणि त्यामुळे काय होतं, भेद सर्वत्र प्रकर्षाने भासतात त्याला. त्यामुळे काय होतं, सगळ्या ठिकाणी त्याला भेद दिसतात. कशामुळे भेद दिसतात त्याला? त्याच्या मनामध्ये काय आलेली इच्छा आहे, वासना आहे त्याच्या मनामध्ये. आणि कशी आहे ती? थोडी थोडी की नाही, भरपूर आहे. अनंत जन्मापासूनची वासना आहे त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये. आणि मग ते वासनेमुळे त्याला काय सगळं इकडे काय दिसतात, त्याला भेद दिसतात. आणि ती पुटे जो मल घालण्यासाठी, मग अशी असताना जी म्हणजे थर आहेत. थर पुटे म्हणजे काय? त्या इच्छेचे थर आहेत. थर. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयारीची, ती पूर्ण झाली की तिसरी तयारीची, ती पूर्ण झाली की चौथी तयारीची. आहे का नाही? सांगा बरं तुम्ही मला. असं कधी होतंय का? आता झालं, आपण काय म्हणतो ना, मला एवढं झालं ना, आता मुलाचं लग्न झालं माझ्या की मी निवांत झालो, आता काही करायचं नाही. काही इच्छा आहे का नाही? बरं मुलाचं लग्न झालं, आता ती इच्छा सरली बाजूला, झाली पूर्ण ती इच्छा. आता काय नाही, मला ना नातू झाला ना, नातू त्याचा स्वामी बघितला ना, मी मोकळा झालो, झाली का नाही दुसरी इच्छा तयार परत. बरं आता नातू झाला, मग अहो मग नातूला सांभाळायला कोण आहे हो? ह्याला कामाला जावं लागेल, तर मग कोण आहे? तिसरी इच्छा तयार झाली. म्हणजे ही कधी संपत नाही. असे थर इच्छेचे अनेक, अनंत जन्मापासून अनेक थर येतात त्या इच्छेमध्ये, आणि त्या थरांनी आतापर्यंत कोणाला सोडलेलं नाही. मला हे जर थर काढायचे आपल्याला सगळं धुवून काढायचंय. हे जे पुट्टे चाललेले ना इच्छेचे, वासनांचे, हे सगळं धुवून काढायचंय. मग ते कशाने धुवून काढायचंय? त्यासाठी नित्य सत्कर्माचेच निष्ठेने आचरण करावे. काय करावं लागेल? नित्य सत्कर्म करावं लागेल. ते पण कसं करावं लागेल? निष्ठेने आचरण करावं लागेल. नित्य सत्कर्म म्हणजे काय बाबा? आता हे नित्य सत्कर्म म्हणजे वेदांनी जे विहित कर्म सांगितले ना, ते विहित कर्माला सत्कर्म म्हणायचे. वेदांनी सांगितले तुम्ही हे करा आणि हे करू नका. जे करा म्हणून सांगितलंय ते सत्कर्म, ते कोणतं आहे? सत्कर्म आहे. आणि जे करू नका म्हणून सांगितलंय ते कोणतं सांगितलंय? निषेध कर्म सांगितलंय. मग काय करायचं त्या जीवानी? ज्याला वाटतं ना मला हे सगळं धुवून काढायचंय, तरी काय करायचं? सत्कर्म करायचं. त्याने मागा सांगितले निश्चित जे का नित्य नैमित्त तेच कर्म गा निवृत्त साधके प्रस्तुत सेवावे. नित्य व नैमित्तिक कर्म हेच निवृत्त कर्म करणे होय. बघा, कारण ते मन वृत्तीरूपाने होत नसते. साधकाने असेच कर्म करावे. आता माग आपण बघितलं ना, म्हणले कोणतं बघितलं? काय बघितलं आपण? माग नित्य नैमित्तिक कर्म जे सांगितलं ना, तेच निवृत्ती कर्म आहे म्हणले. नित्य नैमित्तिक कर्म आपण पाहिलं ना मागच्या श्लोकामध्ये. मग या ठिकाणी काय होतं? नित्यनैमित्तिक कर्म करत असताना ते कर्म कसं असतं? निष्काम कर्म असतं. त्यातून त्या कर्म करताना त्याला फळाची अपेक्षा नसते, आणि फळाची अपेक्षा नसल्यामुळं ती जी वृत्ती आहे, वृत्ती त्या ठिकाणी गुंतून राहत नाही. एखादं तुम्ही आपण कर्म करायचं, आपण कर्म करायचे आपल्याला, आणि ते कर्म सुरुवात करायच्या आधीपासून आपण अपेक्षा केली काय की मला त्यातून फळ मिळू किंवा नाही मिळू, काहीच नाही, फक्त माझं कर्तव्य म्हणून मला ते करायचंय, असं जर मनाची तयारी करून घेतली, मला सांगा बरं, तर त्याच्यातून तुम्हाला चांगले हो किंवा वाईट हो, त्याची वृत्तीवर तुमचा काय परिणाम होईल का? त्याचा काहीच होणार नाही.
पण ती जर आपण आशेने केलं तर, आणि आशा नाही पूर्ण झाली तर मग वाईट वाटतं ना आपल्याला. वागते का नाही वाईट? म्हणजेच काय, ते निष्काम कर्म झालं पाहिजे. तेवढं हलवते. काय झालं पाहिजे? निष्काम कर्म झालं पाहिजे. निष्काम कर्म झालं की त्या ठिकाणी काय वृत्ती चिकटून राहत नाही त्याला. त्या कर्माच्या फळाला वृत्ती चिकटून राहत नाही. आणि वृत्ती चिकटून न राहिल्यामुळे काय होतं, साधकाने असंच कर्म केल्यामुळे काय होतं, तो मल धुण्याच्या जी प्रक्रिया त्या दिशेला जातो. तो फ्यूज झालं, फ्यूज. हा. जो प्रवर्तला माझ्या भजनी, त्याने काम्य सांगावे निपुटुनी, हे मागा सांगितले विवंचुनी, कामना म्हणजे धरावी. बघा, आता ज्याला असं वाटतंय ना, ज्याचं ध्येय आहे ना, काय ध्येय आहे त्याचं, की ज्याचं असं ध्येय आहे की ज्याला माझी प्राप्ती करून घ्यायची, म्हणजे कोणाची, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, असा ज्यांनी निश्चय केलेला आहे. बरं का? बघा, आता कोणाला निश्चय केलाय की ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून, त्यांनी असा निश्चय केलाय. स्वर्गाची प्राप्ती नाही, ब्रह्मलोकाची प्राप्ती नाही, मृत्यू लोकांमधली, हे लोकांमधली जे काय येतं, जे चांगले भोग देणारे कर्म येतं, जे कर्म येतं त्याची प्राप्ती नाही. कोणती प्राप्ती? त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे कोणते? आत्मस्वरूपाची म्हणा, परमात्मा म्हणा, त्या ब्रह्माची म्हणा. ज्याला अशी प्राप्ती करून घ्यायची ना, म्हणजे ती माझी प्राप्ती आहे. ज्याला अशी आवड निर्माण झालेली आहे त्यांनी काय करावा? त्या काम्य कर्माचा पूर्ण त्याग करावा. काम्य कर्माचा म्हणजे सकाम कर्म. इच्छा ठेवून ते कर्म केल्यानंतर विषयाची अपेक्षा करणं, त्याच्यापासून फळाची अपेक्षा करणं. कर्म केलं ना, त्या केलेल्या कर्मापासून जे फळ मिळणार आहे त्या फळाच्या अपेक्षा ठेवून जे कर्म करायचं ना, त्याचा त्याने त्याग करावा. कर्माचा त्याग नाही सांगितला, सकाम कर्माचा त्याग सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी जे वासना ठेवायची ना, जे अपेक्षा ठेवायची ना, की मला हे कर्म केल्यानंतर मला आमचं फळ मिळावा, त्याचा त्याने त्याग करायचा. फक्त कर्म करायचं, त्याचं काय मिळेल नाही मिळेल त्याचा विचार करायचा नाही. असं त्याने करावा. म्हणजे काय होईल, मनात भवितव्याची कसली चिंता किंवा आशा करू नये. आता माझं पुढं कसं होईल, आता मी काय करायचं, माझी आता मुलं शिकायला लागल्यात, शिक्षणाला पैसा लागणार आहे भरपूर, मुली लग्नाला आल्यात, त्याच्या लग्नाला पैसा लागत, माझ्याकडे तर काय पैसाच नाही, मी तर आता कर्जबाजारीचे, हे असले काही चिंता नाही करायचं. म्हणजे मला राहायला घर नाही, आता मी कुठं राहायचं, पावसाचे दिवस, कसलीच चिंता करायची नाही अजिबात. जे काय मिळणार ते कशाने मिळणार आहे? त्या देहाच्या प्रारब्धाने मिळणार आहे. त्या कपाळामध्ये जेवढं लिहिलंय ना तेवढं त्याला मिळणार आहे. म्हणून त्याने कसलीच चिंता करायची नाही. कोणी करायची नाही? ज्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्यांनी. सर्वने मदर्पणाचे बळ, नित्य अचळता निर्मळ, चित्ताचे चैतन्यमळ जाते तत्काळ नासुनी, निर्मल चित्ताने नित्य कर्म तेवढेच आचरण केले तर चित्ताचे चांचल्य लगेच नष्ट होते. बघा, आता इथे काय सांगितलं, पहिला आपण मल बघितला ना, आता विक्षेपाचा विषय सांगितला. पहिला मल कसा जातो? नित्य नैमित्तिक कर्म, निष्काम कर्म केलं ना, निष्काम कर्म केल्यानंतर काय होतं, तो मल हा जे विकार आहे ना, ते दूर निघून जातो. आता दुसरा आला विक्षेप. आता विक्षेप म्हणजे काय? त्या मनाची असणारी चंचलता, त्याला म्हणायचं विक्षेप. आता गडीभर इथे, गडीभर तिथे गेलं, गडीभर तिथे गेलं, आणि कुठे गेलं, परत गेलं पुण्याला, गेलं मुंबईला. असं जे मन पळत ना क्षणाला, ते आपल्याला तरी कळून देतं का? सांगा बरं. ध्यान लावून बसलो आपण, डोळे दाखवून बसलो चिंतना करीत, आणि मन कुठे? मन गेलं बाबा पाहुणे रावळे फिरायला. बऱ्याच वेळाने आपण जागो येतो, अरे आपण तर ध्यानाला बसलो होतो, मनाने काय करीत बसलो आपण सगळा, पाहुणे रावळीची गाठी घेत बसलो मनाने. कधी देणार तिथं, मग आपण काय म्हणतो, परत आता आपला लय वेळ गेलाय, आता जाऊ द्या, उद्यापासून आपण नक्की मनाला काय करू, आपण मन स्थिर करू आणि मग चिंतन करू. सांगा बरं, पाहता 10 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, 15 वर्ष गेले, मन स्थिर झालं का आपलं? याला म्हणायचं चंचलता, याला म्हणायचं विक्षेप. याला काय म्हणायचं? विक्षेप. आणि हा जो विक्षेप आहे हा कशाने जातो? नित्य कर्म तेवढं जे आचरण केले, चित्ताची चांचल्य लगेच नष्ट व्हायला. नित्य जे कर्म आहे ना त्याचं आचरण केल्यानंतर, त्या कर्माचं आचरण म्हणजे शास्त्राने सांगितलेलं जे कर्म करायला सांगितलं, निष्काम कर्म, ते कर्म तर करायचंच. कर्म कसं करायचं? ते निष्काम कर्म करायचं, पण त्या कर्माचं आचरण करायचं. म्हणजे काय? आता सुधर्माचं आचरण करायचं म्हणजे काय करायचंय? खरं बोलायचंय, खोटं बोलायचं नाही, त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, निश्चय करून घेतलेला त्यांनी. म्हणजे शास्त्राचे नियम घालून दिलेत ना, ते नियमात राहणं, यांनी काय होतं, ते चांचल्य, चित्ताचं चांचल्य नष्ट होतं. त्यांनी समजून घ्यायचं, मला ना फक्त त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, बस, बाकी मला काही लागत नाही, मला काय प्राप्तच करायचं नाही. एकदा निश्चय केला की बाकीच्या ठिकाणी मन लागणार नाही. का लागेल सांगा बरं? ज्या विद्यार्थ्यांनी आधीपासूनच ठरवलं मला डॉक्टर व्हायचंय, तो काय करतो? त्याच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये त्याचं एकच ध्येय, मला फक्त डॉक्टर व्हायचंय. आता त्याचं मन दुसरीकडे, त्याला कुठे फळ सांगा बरं तुम्ही?
तसं साधा गणित पण काय केलं पाहिजे, निश्चय आता मला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. मला जे खरं सुख आहे ना, मला जे खरं सुख मिळणार आहे ते कुठे मिळणार आहे, मला त्या परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतरच मिळणार आहे. त्याने असं ध्येय तयार करून घ्यायचं त्याचं ध्येयाचं, आणि असं तयार केल्यानंतर त्या मार्गाला लागले. सांगा बरं, तुमचं मन कुठं पळण का आता, स्थिर होईल. आणि ते कशाने होईल आपल्याला, असं जर विवेक तयार होणार आहे, हा कशाने तयार होईल, तो आपला निष्काम कर्म केल्याने होईल, निष्काम उपासना केल्याने होईल. कशाने होईल, निष्काम कर्म निष्काम उपासना केल्या ना त्याने होईल. म्हणून कुशी वळू श्रम करी शेताशी, यथार्थ द्रव्य दे राजे याशी, तो न भी ग्राम कंटकाशी, ते कृष्णार्पणेशी होतशे. बघा, शेतकरी शेत पिकवतो, राजाकडे शेतावरचा योग्य कर भरतो, तो गावातील कुटाळांना दाद देत नाही. बघा, जो शेतकरी इमानदारीने कष्ट करतो, शेतीचा माल पिकवतो, आणि राजाला आपल्या नियमाप्रमाणे काय जे कर असेल ना ते कर भरतो राजाला. सांगा बरं, जे बाकीचे कुटाळ करणारे असतात त्याला तो घाबरण का, त्याला कशाची भीती आहे, का बरं त्याला भीती नाही, कारण तुझे काम होतो इमानदारी, तुझ्या त्याला कर भरतोय, मग त्याला कुणापासून भीती असणार आहे का. कारण जर त्याला कोणी त्रास दिला तर काय करणार आहे, राजा त्याला संरक्षण देणार आहे, कारण तू कर भरतो, राजाची जबाबदारी आहे, राजा कर घेतोय म्हणल्यावर, म्हणून त्याला कशाची भीती का नाही. त्याप्रमाणे म्हणले कर्म कृष्णार्पण केले म्हणजे असेच घडते. तसं तुम्ही केलेलं कर्म आहे ना, कृष्णार्पण करायचं, त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही, ते भगवंताला अर्पण, भगवंताला अर्पण, त्याचं दास व्हायचं, त्याचं सेवक व्हायचं, त्याचं नौकर व्हायचं, नौकर, त्याचा गडी व्हायचं, गडी तरी आपण जर सालकर गडी ठेवलेला असतो ना, तेव्हा तरी पैशाची अपेक्षा करतो, धनाची अपेक्षा करतो. पण ह्या सालकर गडी जो भगवंताचा गडी झालाय ना, जो भगवंतांचा कोण झालाय, सेवक झालाय ना, त्यांनी कशाचीच अपेक्षा करायची नाही, सुखाची नाही, दुःखाची नाही, मुक्तीची नाही, उद्धाराची नाही, कशीच अपेक्षा करायची नाही. फक्त बस काय करावं, त्यांनी त्याच्या नामामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये काय करावं, सतत सतत कर्म करत राहावा, सतत नामामध्ये काय करावं, त्यांनी कर्म करावं फक्त, आणि कृष्णार्पण म्हणावं प्रत्येक वेळेस. झालं ना कृष्णार्पण, झालं की कृष्णार्पण. सांगा बरं, म्हणजे कृष्णार्पण झालं म्हणल्यावर आता ते कर्म घडलं गेलं कुठं, भगवंताला अर्पण झालं. आता भगवंताला अर्पण झालं म्हणजे तुम्हाला फळ देईल का, तुम्हाला काहीच फळ देणार नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला फळ मिळायचं बंद होतं ना, त्यावेळेस आपल्याला काय होतं, की खऱ्या परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होती. जो परमात्मा आहे ना, जे ब्रह्म आहे, त्या परमात्म्याची जे आपलं मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होऊन जाते. झाल्या चित्तमळा क्षाळणे, नित्य विवेक उपजे तेने, यह मूत्राला आता हाने अनित्य त्याजने वैराग्य. बघा, चित्त शुद्ध झाले एकदा की ब्रह्माविषयी आस्था उत्पन्न होते. त्याचे अंतकरण चित्त शुद्ध, अंतकरण पूर्णपणे धुवून निघाले, मला धुवून गेला, आता विक्षेप निघून गेला, त्यात अजिबात काही कचराच राहिला ना त्या मनामध्ये. सांगा चित्तामध्ये, मग मला सांगा त्या चित्ताला कशाची अवस्था उत्पन्न होते, ब्रह्माविषयी. मी कोण आहे बाबा, तिला त्याची ओढ लागते, विरक्ती येते, त्याला वैराग्य तयार होतं त्याच्यामध्ये, मला तू आता प्राप्त करून घेतलाच पाहिजे अशी तळमळ लागते त्याला. पण अजून माहित नाही ना नेमकं माझं स्वरूप काय ते, अजून देव कुणाला म्हणायचा, परमात्मा कशाला म्हणायचा, अजून माहित नाही ना. कारण तिसरा दोष आहे अजून कोणता, आवरण. त्या परमात्म्याला, त्या स्वरूपाला काय केलेलं, ते आवरण. आवरण म्हणजे काय, त्याला झाकलेला आहे. कशाने झाकला, अज्ञानाने झाकला. कुणी झाकला, कोणतं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे. आता असं असणार आहे आवरण. आता तुमचं मल गेला, तुमचा विक्षेप गेला, म्हणजे आवरण दोष राहिलेला आहे, तो आवरण आहे. पण आवरण आहे अजून, पण काय झालं, हे दोन दोष गेल्यामुळं त्याला काय वागतंय, आता मला तो भगवंत बैठावा, तुम्हाला ईश्वर बैठावा, तो म्हणून मला तो देव बैठावा, त्या देवाची मला प्राप्ती करायची, म्हणून रात्रंदिवस तो काय करतो, त्याच्या नावाचा टाव पडतो, त्याला करमत नाही त्याच्याशिवाय, रात्रंदिवस तो टाव पडतो. आणि ज्यावेळेस तो साधक असा टाव पडतो ना, त्यावेळेस त्याला दम निघत नाही. मग ते येतो, माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव, आपणची देव पय गुरु, आवरण काढायला मग ते येत असतो गुरु. ही प्रोसेस आहे बघा, हा क्रम आहे. ह्या क्रमाने जो जाईल ना, त्याला त्याचं प्राप्ती होईल. नाही तर उगाच काहीतरी करून होत नसतं, मध्येच कुठेतरी काय करायचं. म्हणून विरक्तीशिवाय तगणीच नाही बाबा, ज्ञान मिळणारच नाही. विरक्ती आल्याशिवाय, विवेक आल्याशिवाय, वैराग्य आल्याशिवाय. त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी विवेक तयार होतो की नेमकं मला त्या भगवतीची प्राप्ती करायची, सार काय आसार काय, कधी मला ते देव मिळेल, कधी मला ते देव मिळेल. म्हणून यह लोकीच्या व परलोकीच्या सुखांना तो तुच्छ लेखून मनुष्य अनित्य वस्तूंचा त्याग करतो. म्हणून तो काय म्हणतो, ह्या विषयामध्ये सुखच नाही अजिबात. कोण म्हणतो बरं विषयामध्ये सुख नाही, ज्याच्या ठिकाणी वैराग्य आलं ते तो म्हणतो. बाकीचे कोण म्हणतं का सांगा बरं. आता आपले किती साधक येतं, सगळे साधक म्हणतात का वैराग्य, मनाला म्हणतात, पण किती लोकांना वाटतं बरं विषयामध्ये सुख नाही म्हणून. रात्रंदिवस त्यांची प्रत्येकाची तळफड चाललेली, झोपा नाहीत लोकांना. करायचं नाही का, करायचं आपल्याला, पण आपली आसक्ती किती त्याच्यामध्ये.
म्हणून आसक्ती नसली पाहिजे. म्हणून असे जे साधक येत त्या साधकांच्या ठिकाणी तो काय करतो, अनित्य असणाऱ्या वस्तूंचा त्याग करतो. तो त्याच्या नसतं नादी लागत नाही, त्याचा वाद गाडीत बसत नाही. नाही ना माझ्या नशिबात ये वैराग्य झाली आघळ त्याने सत्व प्रबळ, तेव्हा मज जाणवाया केवळ वृत्ती निर्मळ ते काळे. फळाची इच्छा नसली तर कर्म करता करता ज्ञान उपजते. बघा, फळाची अपेक्षा इच्छा नसेल ना, केलेल्या कर्माच्या फळाची जर इच्छा नसेल त्याला, तर ते कर्म करता करता त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि चित्त शुद्ध होतं. पण सत्व वृत्ती वाढते, त्यामुळे काय होतं, सत्वगुण वाढायला लागतो. काय तुका म्हणे ऐक सत्वाची सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी. सत्वगुण वाढले काय होतं, तो परमार्थ करून घेत असतो. आणि सत्वगुण कशामुळे वाढला, चित्त शुद्ध झाल्यामुळे वाढला. चित्त शुद्ध कशामुळे झालं, ते निष्काम कर्म केल्यामुळे, निष्काम उपासना केल्यामुळे. आधी आता माझे ज्ञान होण्याचं किती पात्रता येते त्याला, म्हणजे काय झाला, तो आता माझं ज्ञान होण्याचा अधिकारी झाला. अधिकारी कोण झाला, तो अधिकारी झाला. सांगा बरं मग कधी काय करून जमन का, सांगा बरं. माऊली सांगितलेत ना, काय करील तर काही नव्हे महाराव परी पाहे बेचे शुद्ध. काय करू शकत नाही म्हणले सद्गुरू, काही करायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे म्हणले. पण जरी करायचं असेल ना, ज्याच्या ठिकाणी करायचं ना, त्याच्या ठिकाणी ती बीज शुद्ध पाहिजे, तर ती करू शकते, नाही करू शकत. शेतकरी काय करू शकत नाही, शेती करू शकतो का ना काही पण जर बीज खोटे असेल त्यांचं, आणि लाव बनवा बरं, तुम्ही सांगा बरं. म्हणले काय म्हणले, कपाशी लावायची आणि बी कधीच म्हणले 4 वर्षापूर्वीचं बी, आणि लाव बरं, किती उकून कपाशी. म्हणजे काय पाहिजे, बीज चांगलं पाहिजे ना, ते म्हणजे तो अधिकारी पाहिजे ना. अधिकारी आव्हान करायला तयार आहे, सगळे सद्गुरू तयार येतं, पण त्यासाठी तुमचं चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध होणे झाले पाहिजे, म्हणजे हा तुमचा अधिकार तयार झाला पाहिजे, ते आव्हान काढण्याचा, बोध प्राप्त करून घेण्याचा. म्हणून काय सांगितलंय की त्याने निष्काम कर्म केलं, फळाची इच्छा सोडून जे कर्म करतो तो, आणि कर्म केल्यानंतर त्याला काय होतं, त्याचं चित्त शुद्ध होतं, आणि शुद्ध झालेल्या चित्तामध्ये त्याला ज्ञान प्राप्ती करण्याची त्याला काय होती, अधिकारी होतो तो. कारण त्याच्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण वाढलेला असतो. येते लक्षात येते ना, येते का, डोक्यावरून जाते. सोपा विषय का, एवढा अवघड नाही. करिता माझी चिंता काम क्रोध नाठविती चित्ता, थोर लागली माझी अवस्था न राही सर्वता अनुभरी. बरं, तो आता काय करतो, मग त्याने चिंता सोडली विषयाची सगळी, कर्माची चिंता सोडली. मग त्याचं मन काय करतच नाही का, करतं ना मन. काय करतं, त्या परमात्म्याची चिंता करायला लागते. ती कसा असं परमात्मा, तो देव कसा असं, मला कधी भेटेल, मला तो भेटेल का नाही, मला ह्या जन्मात मला मिळेल का नाही, अशी त्याला तळमळ लागलेली असते, त्याला अशी चिंता लागलेली असते. म्हणून त्या साधकाच्या काम क्रोधाचे स्मरण होतच नाही त्याला. मला त्याचं चित्त कुठं रमलेलं आहे, त्याचं बघून तर कशी रमलंय, काय म्हणून रमलंय, मला कधी भेटेल तो देव, मला कधी प्राप्त होईल का. रात्रून दिवस त्याला झोप येत नाही. जशी आपल्याला विषयाचे भोग भोगायला मिळावा ना, विषयाचं भोग मिळण्यासाठी आपण जे रात्रून दिवस कर्म करतो ना, इथे का झोप आपल्याला नाही येत, तशी त्या साधकाला मला कधी देव भेटेल सांगा ना. कुणी जर भेटलं ना, सांगा ना मला देव कधी भेटेल, कधी मला देवाची प्राप्ती होईल, अशी त्याला तळमळ लागलेली असते. ज्याचं चित्त शुद्ध झालंय त्याला, बरं का. आणि त्यामुळे त्याला काम क्रोधाचं स्मरण होत नाही, ते विसरून गेला कामाला क्रोधाला. म्हणून तो सतत माझा ध्यास घेतो. काय करतो तो, त्या भगवंताचा ध्यास घेतो. काही एकदा भेटेल माझा माय बाप, काय म्हणतो, कधी एकदा माझा तो माय बाप मला भेटेल. ये वो धावून या, विलंब का वाया लावे याला खूप आले. भगवंता येणं धावत लोक, दे ना मला भेट भगवंता, आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही भगवंता. असे त्याच्या अंतक्रमध्ये घालमेल असे घालमेल होत असते. तर चेन पडत नाही, चेन अजिबात. रात्रून दिवस जसं पाणी वेगळा मासा काढला बाहेर, ताडफाड करतो ना, तसं त्याच्या अंतकरणामध्ये घालमेल सुरू झालेली असते त्या भगवंताच्या भेटीची. कोणी भेटला ना एखादा परमार्थ करणारा, सांगा ना कधी देऊ मला भेटेल, सांगा ना, मला दम निघत नाही, कधी देऊ मला दर्शन देऊन, सांगा ना. अशी अवस्था होती, किती साधकांची अशी अवस्था होती, सांगा बरं तुम्ही. ही अवस्था म्हणजे ते प्रबोध मिळण्याचे अधिकारी आहे. बघा, ही अवस्था अशी होणं म्हणजे काय, ते प्रबोध होण्याचा अधिकारी तयार झाला. आता पूर्णपणे त्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याचं. असं झालं तरच तो अधिकारी आहे, आणि मग त्याला प्रबोध केला पाहिजे, अशी त्याला तळमळ लागली पाहिजे. त्यामुळे त्याच्या मनात दुसरा कसला विचारच येत नाही, दुसरं काहीच येत नाही. माझी बायको नाही, माझी मुलं नाही, माझा प्रपंच नाही, माझी शेती नाही, माझं घरदार नाही, माझा पैसा अडका नाही, काही नाही त्याला आठवत अजिबात. त्याला फक्त एकच आठवतो रात्र दिवस, काय भेटी देशी केशव, कधी भेट देशी तुम्हाला केशव, सांग. अशी अवस्था आहे. नामदेव मला सुद्धा आसुवेदा केली उभारून बाहे, नामा वाट्य पाहे रात्रंदिवस, भेटीशी केदव माझी या जीव लागा, चित्त पांघरून घेत होत असे. जीवाची या जीवा प्रेमे, भावाची या भावा, तुझं वाचून केशव आणून आवडे.
जेवे अनुसरले आधुनिका नाही, सौभाग्य सुंदर लावण्य सागर बाप रूपादी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. त्या जीवाला काय झालेली, हास लागलेली, ओढ लागलेली त्या भगवंताच्या भीतीची. म्हणजे ज्यावेळेस असं होतं ना, त्यावेळेस त्याचं मल गेलं, त्याचा विक्षेप गेला आणि त्याची काय पूर्णपणे अंतःकरण शुद्ध झाले, त्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे पूर्णपणे. आणि त्या शुद्ध झालेल्या चित्तामध्ये आता काय झालाय, तो त्या ज्ञानाचा अधिकारी तयार झाला आहे. हा हो का येशी अवस्थेशी कर्म क्रिया नावडे ज्याशी, त्यांनी संन्यासोनी सर्व कर्माशी ब्रह्मज्ञानाशी रिगावे. बघा, मग त्याला विविध कर्म करावी अशी आवडत नाही. त्याला तर वाटत नाही मी लय कर्म करावा, लय पैसा मिळवा, भरपूर कर्म करावा, घरदार बांधावा. अजिबात तो रमत नाही कशामध्ये. लोक म्हणते काय नव्हती येड लागले म्हणजे त्याला देव करून. बघा ना, त्याने सगळं सोडून दिले करायचं. काही करतं म्हणे गाया पाळीत आहे, काय पाळतं म्हणे गावरंग गाया, त्याच्यापासून त्याला काय फायदा आहे. काही करते म्हणले ते येड झाले म्हणले फार देव करून करून. लोकांचा दृष्टिकोन पाण्याचा त्याच्याकडे असा असतो आणि त्याला मात्र काय करावं असं वाटत नाही. त्याला फक्त एकच वाटतं, तो देव माझा कधी भेटेल, तो देव कधी माझा होईल, कधी त्याची मला भेट होईल. त्याला ही कर्मामध्ये त्याला गोडी राहत नाही, त्याला विषयामध्ये गोडी लागत नाही, त्याला भोगामध्ये गोडी लागत नाही, कशा त्याला गोडी नाही. फक्त त्याला एकच तळमळ आहे की देव माझा कधी, मग तो मला कधी भेटेल, बस कधी मला तो भेटेल, कधी एकदा भेटेल माझा माय बाप. एवढीच त्याला तळमळ आहे, एवढीच त्याला ओढ आहे. त्यावेळी त्याने खरोखर प्रापंचिक कर्मात न गुंतता कर्मसन्यास घेऊन ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्न करावा. आणि जेव्हा अशा अवस्था होती ना, त्यांनी ती कर्माची नादी लागावच नाही बाबा. मग आता त्यांची पुढे त्याने काय करावा, बिंदास कर्मसन्यास योगतीने प्राप्त करून घ्यावा आणि ती ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. बघा आता पुढे व्यवसायचं काय करायचं, त्यांनी कर्म सोडून द्यायचं का? मग कर्म आपण गृहस्थ असेल मी तर मात्र सोडून जमन का नाही ना. पण काय करायचं, आपलं त्याला आसक्ती काढून घ्यायची आणि पूर्ण वेळ कुठं लावायचा, मला ब्रह्मज्ञान कसं होईल ते, बस. मग श्रवण मनन निध्यास अंतःकरण तत्वपदार्थ शोधन, तत्वपदार्थ शोधन सगळ्यात जवळचं साधन आहे ते. तत्वपदार्थ म्हणजे तत्व असणार, म्हणजे माझं स्वरूप असणार, त्याचा शोध घ्यायचा. कसा शोध घ्यायचा त्याचा, त्यासाठी श्रवण करावं लागेल, त्यासाठी मनन करावं लागेल. श्रवण मनन आलं पुढे, श्रवण मनन करिता कर्माशी झालिया विगुणता, बाधक नव्हे माझ्या भक्ता कर्म किंकरता त्या नाही. त्यासाठी श्रवण मनन करीत असताना कर्मामध्ये काही विघ्न आल्यास, अडथळा आल्यास तो माझ्या भक्तांना बाधत नाही, कारण तू कर्माशी बद्ध नसतात. बघा आता तो काय करत असतो, श्रवण करत असतो, तो मनन करत असतो, कार्यक्रमाला जातो, कीर्तनाला जातो, श्रवण करायला जातो का नाही, सत्संग असलं की सत्संग मध्ये जातो. मग हे करत असताना जर आता त्याला हे करायचंय ना, म्हणजे त्याला काय करावं लागेल, कर्म तेवढं कर्माचं सोडून जावं लागेल ना, त्याला जायचंय म्हणल्यावर सोडून जावं लागेल का नाही त्याला. मग सोडून जरी गेला आणि त्यामुळे ते कर्म नाही झालं तर त्याच्या चित्ताला त्याचा परिणाम होत नाही. त्या चित्तामध्ये माझं हे एवढं काम नाही झालं, माझं तेवढं काम नाही झालं, हे राहिलं माझं करायचं, ते राहिलं माझं करायचं, असं त्याला ती बाधत नाही, कारण तू कर्माशी बद्ध नसतो. याचा अर्थ आपल्या बरोबर चाललंय का नाही, पाहिजे चाललंय का नाही बरोबर. म्हणून स्वधर्म केल्या फळ काय, चित्ताचा मळ मात्र जाये, भक्तू भजने निर्मळ आहे, बांधून आहे स्वकर्म. बघा स्वधर्माचे आचरण केल्यामुळे त्याला चित्ताचं मल जाणे हेच फळ मिळते. बघा काय मत म्हणले, स्वधर्माचं आचरण केल्यामुळे त्याला काय झालं, त्याचा चित्ताचं मळ धुवून गेला सगळा. म्हणजे पहिला जे काय हे दोष आहे ना, विकार पाहिला कुठला मलाचा, तो धुवून गेला सगळा. कशामुळे गेला, स्वधर्माचं त्याने आचरण केलं. पण भक्ती व भजनाने भक्ताचे मन आधीच स्वच्छ झालेले असते, म्हणून त्याला त्याचे कर्म बाधक होत नाही. पण जो भक्त असतो ना, त्यांनी जे भजन केलं असतं रात्रंदिवस, विठ्ठला 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 किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, त्यामुळे त्याचं आधीच सगळं मन स्वच्छ झालेलं असतं, त्याला त्याचं कर्म कधी बाधत नाही. का, कारण रात्रंदिवस तो कशामध्ये त्यांनी सगळं कर्म केलं, पण कसं केलंय, सगळ्या कर्मामध्ये भजनामध्ये कर्म केले त्यांनी, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म केलंय, त्यामुळे त्याला ते त्यांनी जे केलेले कर्म आहे ना, त्याला ती बाधतच नाही म्हणले अजिबात. किती सोपं आहे सांगा बरं. फक्त भजन करायचं हो आपल्याला, रात्रंदिवस अखंड भजन करायचं फक्त आपल्याला, ते होत नाही हो आपल्याकडनं. किती मोठी शोकांती काय, आपण साधक घेतो, आपण आपल्याला हबपल म्हणून घेतोय, हरिभक्तामध्ये परायण असणारे आपण असं म्हणून घेतोय. आपण खरंच आपल्याकडनं हरिभजन होतंय का अखंड, विचार केला पाहिजे ना आपण आपला. ये व कर्माची चोदना मदभक्ताशी नाही जाना, करिता श्रवण कीर्तना कर्मबंधना नातळते. सारांश म्हणजे थोडक्यात काय सांगायचं म्हणजे, माझ्या भक्तांना कर्माची प्रचोदना म्हणजे विधी कधी नाही. बघा त्याला काही माझे जे भजनामध्ये रंगलेत ना, त्याने मग ते शास्त्राने सांगितले जे नियम आहेत ना, जे विधी आहेत ना, त्याच्यामध्ये त्याला गुंतण्याची आवश्यकता नाही.
त्यात गुततच नाही म्हणले तो. कारण ते श्रवण कीर्तन ते भक्ती साधनामध्ये करीत असताना कर्माचे बंधन त्यांना पडत नाही. का? कारण त्याचं रात्रंदिवस काय चाललेलं आहे? फक्त श्रवण मनन कीर्तन, भजन करतोय, श्रवण करतोय, मग त्याचं मनन करतोय, विचार करतोय, सार काय, आसार काय, आत्मा काय, परमात्मा काय, ब्रह्म काय, जीव कोण आहे, याचा सतत त्याचा विचार चालू आहे. त्यासाठी श्रवण करतोय, वाचन करतोय. मग त्याच्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टीमध्ये त्यांनी जे कर्म केलेलं असतं ना, त्या कर्मामध्ये त्याला ते बंधनाला कारण पडत नाही. किती सोपं सांगितलं सांगा बरं तुम्ही. याशिया जिज्ञासावस्थेशी कर्म बाधा नाही त्याशी, मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानाशी ह्याची उद्धवाशी सांगतो. म्हणून हे जे जिज्ञासू ब्रह्म जाण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना कर्म बाधत नाही. बघा, म्हणजे जिज्ञासू इथं जे ब्रह्म जाण्याचा प्रयत्न करतात ना, ब्रह्म म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, त्याला जाण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना कर्म बाधत नाही. कारण ब्रह्मज्ञानासंबंधीचे विशेष तात्पर्य श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. बघा, असं असताना ते ब्रह्मज्ञान ना ते कशाने प्राप्त होतं, ते ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते कुठल्या संबंधाने प्राप्त होतं हे त्या भगवंताने उद्धवाला थोडक्यात सांगितलं. भगवंताने सांगितलं उद्धवाला थोडक्यामध्ये. आपल्याला कळलं का? कळलं असं ना आपल्याला राहिलेलं आपण उद्या पुंडलिका वरदारी